ಮದೀನಾ ಬಸ್ಗೆ ಬೆಂಕಿ ಪ್ರಕರಣ ಬದುಕುಳಿದ ಏಕೈಕ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳಿದ್ದೇನು? ಘಟನೆಯ ಭೀಕರತೆ ಬಿಚ್ಚಿಟ್ಟ ಶುಹೈಬ್. ಸೌದಿ ಅರೇಬಿಯಾದ ಮದೀನಾದಲ್ಲಿ ನಡೆದ ಭೀಕರ ಬಸ್ ದುರಂತದಲ್ಲಿ ಬದುಕುಳಿದ ಏಕೈಕ ವ್ಯಕ್ತಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಬ್ದುಲ್ ಶುಹೈಬ್ ತಾಯ್ನಾಡು ಹೈದರಾಬಾದ್ಗೆ ಹಿಂತಿರುಗಿದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು 45 ಅಮಾಯಕ ಜೀವಗಳನ್ನ ಆಹುತಿ ಪಡೆದ ಘಟನೆಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿರುವ ಹೈದರಾಬಾದ್ನ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಬ್ದುಲ್ ಶೋಯೇಬ್ ಘಟನೆಯ ಭೀಕರತೆಯನ್ನು ಬಿಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ड्राइवर को बोले वॉशरूम का डोर ओपन करो बोल के बोले, तो ड्राइवर क्या करे, चेक पोस्ट के आगे थोड़ा साइड में रोक के वॉशरूम का डोर ओपन करते के साथ पीछे से टैंकर लाके मार दिया. खाली 5 मिनट के अंदर हो गया हादसा. टैंकर लाके मारने के साथ जो ड्राइवर जो है ना, उन्होंने क्या करे, विंडो फोड़ के बाहर कूद गए. मैं भी क्या करा, बाहर कूद गया. बाहर कूदते के साथ मेरे को भी आंच लपट गई थी, तो मैं सडनली कपड़े वपड़े उतार के विदाउट कपड़े खाली उल्ली पैंट के पुलिस वालों को चलेगा. मैं मेरी फैमिली के साथ उम्रे के लिए गया था. अल्हम्दुलिल्लाह उम्रा कंप्लीट हो गया. मक्के से बदर गए ज़ियारत करने के लिए. बदर पे रुक के नमाज पढ़ लिए, ज़ियारत वर्क के लिए बदर थे. बदर से फिर मदीना के लिए जा रहे थे. वहाँ पे उतने में हमारे बस के पैसेंजर को वॉशरूम आया, तो उन्होंने क्या करे, ड्राइवर को बोले वॉशरूम का डोर ओपन करो बोल के बोले, तो ड्राइवर क्या करे, चेक पोस्ट के आगे थोड़ा साइड में रोक के वॉशरूम का डोर ओपन करते के साथ पीछे से टैंकर लाके मार दिया. खाली 5 मिनट के अंदर हो गया हादसा. टैंकर लाके मारते के साथ जो ड्राइवर जो है ना, उन्होंने क्या करे, विंडो फोड़ के बाहर कूद गए. लोगों को बचाया करे नहीं समझो. बाहर कूदते के साथ मैं क्या करा, मेरे मम्मी नीचे गिर गए थे. मैं उनको उठा के सीट पे बिठाया, उतने में आंच जरा ज्यादा लग गई थी. जब मैं भी क्या करा, बाहर कूद गया. बाहर कूदते के साथ मेरे को भी आंच लपट गई थी, तो मैं सडनली कपड़े वपड़े उतार के विदाउट कपड़े खाली उल्ली पैंट के पुलिस वालों को चलेगा. तो पुलिस वाले भी वहाँ के सऊदी के 1 आवर रुका के रखे. क्यों रुका के रखे बोले, तो मेरे को ड्राइवर है समझे. तो मैं बोला नहीं हूँ ड्राइवर. तुम्हें वहाँ पे एक निजामाबाद का एक आदमी मिला था मेरे को, तो हैदराबाद में मेरे से बात करके उनको अरबिक में बोले समझो, ट्रांजेक्शन करे. तो जब पुलिस वाले क्या करे, टैप वैप मंगा के मेरा स्टैम्प वो लिए, थम वम लेते के साथ मेरा पासपोर्ट वीजा आ गया. तो जब उन्होंने क्या समझे, हाँ नो उम्रे के लिए आए थे बोल के, जब मेरे को हॉस्पिटल को भेजे. उसके बाद क्या हुआ मेरे को पता नहीं. कौन से हॉस्पिटल में थे आप? सऊदी जर्मन हॉस्पिटल में था मदीना में. गवर्नमेंट से आपकी बहुत अल्हम्दुलिल्लाह बहुत फैसिलिटी वहाँ की गवर्नमेंट, यहाँ की में हमारी गवर्नमेंट तेलंगाना की बहुत सपोर्ट करे मेरे को, मेरी फैमिली को. कितने दिन एडमिट किया वहाँ पे? 14 डेज एडमिट था. 45 जने थे बस में. 40 मेरे को मिला के 46 थे पूरे. 45 डेथ हो गए पूरे. मेरे को एक ही अपील है, मेरे को गवर्नमेंट जॉब होना. क्यों बोल, तो अब मैं पहले की जॉब जो मैं हार्डवर्क करता था ना, अभी मेरे को न्यारा करने प्रॉब्लम है. इसलिए मेरे को एक ही हमारे तेलंगाना की हुकूमत से अपील है, जो गवर्नमेंट जॉब दीजिए. सीएम साहब तो बहुत मेहरबानी होती है. मेरे फैमिली मेम्बर, मेरे वालिद वालदा, मेरे नाना थे, तीनों की भी डेथ हो गई. अब मेरे बैक सपोर्ट मेरे वालिद से थे, वो वालिद साहब भी थे. अभी मेरे बैक सपोर्ट कोई नहीं. इसलिए मेरे को तेलंगाना की हुकूमत से यही है, ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಜಾಬ್ ಹೋನಾ. ಉಮ್ರಾ ಮುಗಿಸಿ ನಾವು ಮಕ್ಕಾದಿಂದ ಬದರ್ಗೆ ತೆರಳ್ತಾ ಇದ್ವಿ. ಅಲ್ಲಿ ನಮಾಜ್ ಮಾಡಿದ ಬಳಿಕ ನಮ್ಮ ಬಸ್ ಮದೀನಾದತ್ತ ಪ್ರಯಾಣಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಆಗ ಒಬ್ಬ ಪ್ರಯಾಣಿಕ ಬಸ್ ಡ್ರೈವರ್ಗೆ ಶೌಚಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗೋಕೆ ಬಸ್ ನಿಲ್ಸೋಕೆ ಕೇಳಿದ್ರು. ಬಸ್ ನಿಲ್ತಾ ಇದ್ದಂತೆ ಹಿಂಭಾಗದಿಂದ ಒಂದು ಟ್ಯಾಂಕರ್ ಬಂದು ಬಸ್ಗೆ ಗುದ್ದಿತು. ಡಿಕ್ಕಿಯಾದ ತಕ್ಷಣವೇ ಬಸ್ ಚಾಲಕ ಕಿಟಕಿಯಿಂದ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಓಡ್ ಹೋದ್ರು. ಅವರು ಪ್ರಯಾಣಿಕರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಬೆಂಕಿ ವೇಗವಾಗಿ ಹರಡಿತು. ಆಗ ನಾನು ಕೂಡ ಅದೇ ಕಿಟಕಿಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾರೋಕೆ ಯತ್ನಿಸಿದೆ. ಆದ್ರೆ ಆಗ್ಲೇ ನನ್ನ ಬಟ್ಟೆಗಳಿಗೆ ಬೆಂಕಿ ತಗುಲಿತ್ತು. ಈ ದುರಂತದಲ್ಲಿ ಬಸ್ನಲ್ಲಿದ್ದ 46 ಪ್ರಯಾಣಿಕರಲ್ಲಿ ಶುಹೈಬ್ ಒಬ್ಬರೇ ಜೀವಂತವಾಗಿ ಉಳಿದಿದ್ದಾರೆ. ಉಳಿದ 45 ಜನ ಮೃತಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ದುರಂತದಲ್ಲಿ ಶೋಯೇಬ್ ತನ್ನ ತಂದೆ, ತಾಯಿ ಮತ್ತು ಅಜ್ಜ ಸೇರಿದಂತೆ ಇಡೀ ಕುಟುಂಬವನ್ನೇ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಒಂದೇ ಕುಟುಂಬದ 18 ಸದಸ್ಯರು ಈ ಬಸ್ನಲ್ಲಿದ್ರು. ಅವರೆಲ್ಲರೂ ಈ ದುರಂತದಲ್ಲಿ ಮೃತಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾನು ನನ್ನವರನ್ನ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ನನಗೆ ಯಾವುದೇ ಆಧಾರ ಉಳಿದಿಲ್ಲ. ನನಗೀಗ ಬೆಂಬಲ ಬೇಕಿದೆ. ಆದ್ರಿಂದ ನನಗೆ ಸರ್ಕಾರಿ ಉದ್ಯೋಗ ಕೊಡಿ ಅಂತ ತೆಲಂಗಾಣ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಕೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಶುಹೈಬ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 54 ಜನರ ತಂಡ ಉಮ್ರಾ ಯಾತ್ರೆಗಾಗಿ ನವೆಂಬರ್ 9ನೇ ತಾರೀಕು ಹೈದರಾಬಾದ್ನಿಂದ ಸೌದಿಗೆ ತೆರಳಿದ್ದು, ಆ ಪೈಕಿ 46 ಮಂದಿ ಒಂದೇ ಬಸ್ನಲ್ಲಿದ್ರು. ನವೆಂಬರ್ 17ರಂದು ಮದೀನಾ ಬಳಿ ಈ ಬಸ್ ದುರಂತ ನಡೆದಿತ್ತು.
ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಪಕ್ಕದ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಒತ್ತಿ ನಮ್ಮನ್ನ ಬೆಂಬಲಿಸಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಅದನ್ನ ಬೇರೆಯವರಿಗೂ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಮೂಲಕ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನೀವು ಹೀಗೆ ಮಾಡಿದಾಗ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ಇನ್ನಷ್ಟು ಮತ್ತಷ್ಟು ಜನರಿಗೆ ತಲುಪಲು ನೀವು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸಹಕರಿಸಿದ ಹಾಗಾಗುತ್ತೆ. ಇದು ನೀವು ಯಾವುದೇ ಖರ್ಚಿಲ್ಲದೆ ಕೆಲವೇ ಸೆಕೆಂಡುಗಳಲ್ಲಿ ನೀಡಬಹುದಾದ ಸಹಕಾರ. ಧನ್ಯವಾದಗಳು.